प्रकरण दुसरे. शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत. ब्राह्मण लोकांनी जे धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत त्यात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण केले आहे काय? जग, मनुष्य आणि निरनिराळे वर्ण ही उत्पन्न कशी झाली याबद्दलच्या मनोरंजक कथा सदर ग्रंथात खचून भरल्या आहेत. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याचा शोध लावण्यासाठी या कथामधून काही धागादोरा मिळतो की काय हे पाहूया. वास्तविक पाहता शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा ब्राह्मणी ग्रंथात जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचे मंडन करण्यासाठी ब्राह्मणी ग्रंथात भरपूर कारणे दिली असली पाहिजेत. पण हीच कारणे तो सिद्धांत सिद्ध करण्यात कितपत समर्थ ठरतात ते तपासून पाहणे जरूर आहे. या चर्चेला वेदापासून सुरुवात करूया. ऋग्वेदातील पुरुष सूक्तात शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी कोणता सिद्धांत मांडला आहे व तो कितपत खरा किंवा खोटा आहे याबद्दलची सविस्तर चर्चा पहिल्या प्रकरणात दिली आहे. यासंबंधी इतर वेदांमध्ये काय प्रतिपादन केले आहे याबद्दल विचार करूया. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेदाकडे वळूया. या वेदात वाजसणे संहिता आहेत. शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल 2 सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी जो एक सिद्धांत आहे तो पुरुष सूक्तात मांडलेला सिद्धांत होय. पुरुष सूक्ताचा सिद्धांत 16 श्लोकात मांडलेला आहे. ते 16 श्लोक वाजसयनी संहितेत तसेच उद्धृत केले आहेत व त्यात दुसऱ्या 6 श्लोकांची भर टाकलेली आहे. या 6 श्लोकांचे अर्थ पुढे दिले आहेत. 17. त्याला विश्वकर्म्याने प्रथम उत्पन्न केले. पाणी व पृथ्वीची जीवनसत्वे यापासून तत्वष्ठाने त्याला आकार दिला. तो आकार म्हणजे सर्व बाजूंनी पसरलेले प्रथम पुरुषाचे विश्व होय. 18. या मोठ्या पुरुषाला मी ओळखतो. त्याचा रंग सूर्याचा म्हणजे तिमिरातील शुभ्र आहे. त्याला तो जाणवतो तोच अमर होतो. त्याला ओळखून घेणे हा मोक्षाचा मार्ग आहे, त्याशिवाय मार्ग नाही. 19. प्रजापती गर्भाशयातील भागात फिरतो. तो स्वतः अजन्मा आहे, परंतु तो अनेक रूपाने जगात वावरतो. त्याचे मूळ स्थान कोणते हे जाणते लोक जाणतात. मरीचीचे स्थान आपल्याला मिळावे अशी त्याची इच्छा असते. 20. जो देवांना प्रकाश देण्यासाठी स्वतः प्रकाशमान होतो तो देवांचा पुरोहित आहे. जो सर्व देवांच्या अगोदर जन्मला त्या ब्रह्मदेवाला नमस्कार असो. 21. दैदिप्यमान ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर देव प्रथम उद्गारले याचे ज्ञान ज्या ब्राह्मणाला झाले त्यांच्या अधीन सर्व देव राहतील. 22. ज्याच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत. दिवस व रात्र या त्यांच्या 2 बाजू होत. चांदण्या त्यांचे अलंकार होत. अश्विन त्याचे तोंड होय. माझ्या इच्छा पुऱ्या कर, ते दान मला दे, माझे सर्व इच्छित दे. वाजसयनी संहिता जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुष सूक्तातील वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो सिद्धांत असा. वाजसयनी संहिता 14 ते 28. त्याने एकाबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव प्राण्याची उत्पत्ती झाली. त्याने तिघांबरोबर स्तुती केली तेव्हा ब्रह्मदेव उत्पन्न झाला. भूतनामपती याला त्याचा राजा केले. त्याने 7 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा धात्री याला राजा केले. सप्तर्षी उत्पन्न झाले. त्याने 9 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पितृ याचा जन्म झाला. अदिती याला त्याचा राजा केले. त्याने 11 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा ऋतू उत्पन्न झाले. तेव्हा अथर्व याला त्याचा राजा केला. त्याने 13 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा महिने उत्पन्न झाले. वर्ष याला त्याचा राजा केले. त्याने 15 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा त्याने क्षत्रियांना उत्पन्न केले. तेव्हा इंद्राला त्याचा राजा केले. त्याने 17 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा पशूंना निर्माण केले. तेव्हा बृहस्पती याला त्याचा राजा केले. त्याने 19 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा शूद्र आणि आर्य म्हणजेच वैश्यांना उत्पन्न केले. दिवस व रात्र यांना त्याचा राजा केले. त्याने 21 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा त्याच्या पायाला अखंडित खूर आहेत अशा जनावरांना उत्पन्न केले. वरुण याला त्याचा राजा केले. त्याने 23 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा लहान जनावरांची उत्पत्ती झाली. तेव्हा पुषण याला त्याचा राजा केले. तेव्हा हिस्त्र पशूंची उत्पत्ती केली. तेव्हा वायू याला त्याचा राजा केले. त्याने 27 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही परस्परांपासून विलग झाली. त्यानंतर वस्तू रुद्र आणि आदित्य हे परस्परांपासून विलग झाले. ते राज्यकर्ते होते. त्याने 31 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंची उत्पत्ती झाली. तेव्हा प्रत्येक पंधरवाड्याला त्यांचा राजा केले. त्याने 31 जणांबरोबर स्तुती केली तेव्हा सजीव वस्तूंना स्थिरपणा दिला. तेव्हा प्रजापती परमेष्ठीन याला त्याचा राजा केले. कृष्ण यजुर्वेदात काय सांगितले आहे ते पाहूया. या वेदातील तैत्तरीय संहितेत यासंबंधी एकंदर 5 सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी एक 4, 3, 10 यात सांगितला आहे. हा सिद्धांत आणि शुक्ल यजुर्वेदातील वाजसयनी संहितेत सांगितलेला सिद्धांत हे एकच होत.
बाकीचे जे 4 सिद्धांत आहेत त्यातून जे शूद्रोत्पत्ती संबंधी स्पष्टीकरण करतात त्याची माहिती पुढीलप्रमाणे. 1. तैत्तिरीय संहिता 2.4.13.1. राजन्य जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा त्याच्याबद्दल देवांना भीती उत्पन्न झाली. देवांनी त्याला गर्भाशयात बंधनांनी बांधले, म्हणून हा राजन्य बंधनांनी वेष्टिलेलाच असाच जन्म पावला. तो जर बंधनविमुक्त असा जन्माला आला असता तर तो आपल्या शत्रूंची कत्तल करीत सुटला असता. एकदा राजन्य बंधनविमुक्त स्थितीत जन्मावा व जन्मल्यानंतर त्याने आपल्या शत्रूंची कत्तल करीत राहावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी या राजन्यातर्फे परमेश्वराला इंद्र बृहस्पत्य नावाचे हवन करावे. राजन्य हा इंद्राची प्रतिमा होय व ब्राह्मण हे बृहस्पती होय. राजन्याला त्याच्या बंधनापासून कोणाला सुटका करायची असेल ती त्या ब्राह्मणातर्फेच केली पाहिजे. ज्या बंधनांनी राजन्य बांधला गेला असतो त्या बंधनांचे प्रतीक सोन्याचे करावे व ते सोन्याचे प्रतीक ब्राह्मणाला दान द्यावे, म्हणजे राजन्याची बंधने तटातट तुटून जातील व राजन्य मुक्त होईल. 2. तैत्तिरीय ब्राह्मण 7.1.1.4. मला काहीतरी संतती व्हावी अशी प्रजापतीला इच्छा झाली. त्याने स्वतःच्या तोंडातून स्त्रोत उत्पन्न केले. त्यांना त्याने अग्नी, देवता, गायत्री वृत्त, साम आणि मनुष्यपैकी ब्राह्मण व पशूंपैकी बोकड ही उत्पन्न केली. म्हणून ती प्रजापतीची मुख्य संतती होय, कारण ती त्याच्या मुखापासून उत्पन्न झाली होती. आपल्या छातीपासून व बाहूंपासून त्याने पंचदस उत्पन्न केले. पंचदसानंतर त्याने देव, इंद्र, त्रिभुष्ट, वृत्त, बृहत नावाचे साम आणि मनुष्यापैकी राजन्य व जनावरांपैकी मेंढरे ही उत्पन्न केली. म्हणून ही उत्साही आहेत, कारण ती उत्साहापासून उत्पन्न केली आहेत. त्याने आपल्या बिंबीपासून सप्तदस उत्पन्न केला. त्यानंतर विश्वदेव नावाचे देव, जगतिवृत्त, वैरूप नावाचे साम आणि मनुष्यापैकी वैश्य व जनावरापैकी गाय ही उत्पन्न केली. म्हणून यांना त्यांनी खाल्ले पाहिजे, कारण त्याची उत्पत्ती अन्न साठवून ठेवणाऱ्या भागापासून केली आहे. इतर संततीच्या मानाने संख्येने अधिक आहेत. म्हणून सप्तदसानंतर बऱ्याच छोट्या देवदेवतांची उत्पत्ती करण्यात आली. त्याने नावाचे साम आपल्या पायापासून 21 उत्पन्न केले. त्यानंतर त्याने अनुभुष्ट वृत्त, वैराज्य, मनुष्यापैकी शूद्र आणि पशूंपैकी घोडा ही निर्माण केली. म्हणून घोडा व शूद्र ही दोन्ही इतरांची वाहने झालीत. या कारणामुळे 21 कोणतीही देवदेवता उत्पन्न केली नाही, म्हणून शूद्र याला यज्ञाचे अधिकार दिले नाहीत. याचप्रमाणे घोडा व शूद्र यांची उत्पत्ती पायापासून झाली असल्यामुळे ती स्वतःच्या पायांच्या श्रमावर जगतात. अथर्ववेदाकडे दृष्टी फेकली तर त्यात विश्वोत्पत्ती संबंधीची 4 स्पष्टीकरणे दिसून येतात. यापैकी एक ऋग्वेदातील पुरुष सूक्तात सांगितल्याप्रमाणे आहे. ते अथर्ववेद 19.6 मध्ये आहेत. दुसरी स्पष्टीकरणे आहेत ती खाली दिलेली आहेत. 1. अथर्ववेद 10 डोकी व 10 तोंड स्वरूपाचा ब्राह्मण प्रथमतः जन्मास आला. तो जन्मल्यानंतर प्रथम सोम प्यायला. त्याने विषाचे विषारी पण मारून टाकले. 2. तो काममोहित झाला व तेथून राजन्य उत्पन्न झाला. 3. याबद्दलचे ज्ञान असलेल्या वात्य जर एखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणून आला असेल तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे अशी राजाने जाणीव करून घ्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पाडावे. असे केल्यास राजा स्वतःच्या इब्रतीला किंवा राजाला जे बाधक होईल असे काही करीत नाही. त्याच्यापासून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले. ते म्हणाले, आम्ही आता कशात प्रवेश करावा? आता ब्राह्मण नावाने ओळखले जाणारे जे ग्रंथ आहेत त्यांच्याकडे आपण वळूया. शतपथ ब्राह्मणात विश्वोत्पत्ती संबंधीची 6 स्पष्टीकरणे दिली आहेत. त्यातील 2 स्पष्टीकरणे वर्णाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा खुलासा करते. या 2 स्पष्टीकरणातून एका स्पष्टीकरणात शूद्राची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा खुलासा करते. तो खुलासा खालीलप्रमाणे आहे. शतपथ ब्राह्मण 14.4.2.23. ब्रह्मदेव म्हणजेच टीकाकारांच्या मते या शब्दाचा अर्थ अग्नीमध्ये राहणारा व ब्राह्मण जातीचा एक प्रतीक असा देव होतो. ब्रह्मदेव पूर्वी हे विश्व होता व ते विश्व एकुलते एक होते. एकुलते एक असल्यामुळे त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने शास्त्र उत्पन्न केले. शास्त्र म्हणजे बलशाली देवांचा समूह. ते बलशाली देव म्हणजे इंद्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू व ईशान. म्हणून शास्त्रापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून राजसूय यज्ञ करण्याच्या वेळी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या खालच्या मानेच्या जागेवर बसला असतो. ब्राह्मण क्षत्रियांच्या डोकीवर राज्याधिकाराचा अभिषेक करतो. ब्रह्मदेव हा शास्त्रांचे उत्पत्तीस्थान होय. म्हणून राजा जरी सर्वाधिकारी होतो तरी ब्रह्मदेव हा आपला मूळ पुरुष होय. या गोष्टीचा शेवटी त्याला आश्रय करावा लागतो. जो ब्रह्मदेवाचा नाश करतो तो स्वतःच्या मूळ स्थानाचा नाश करतो. आपल्या वरिष्ठाला दुखापत करणाऱ्या माणसाची जी शोचनीय स्थिती होते
तशीच स्थिती ब्रह्मदेवाचा नाश करणाऱ्यांची होते. त्याची वाढ झाली नाही. वसु, रुद्र, आदित्य, विश्वदेव, मरुत इत्यादी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवदेवतांची जी लढाऊ पथके ज्यात भरली आहेत, अशी विश्व त्याने उत्पन्न केले. पुषाण या नावाने ओळखली जाणारी शूद्रांची जात त्याने उत्पन्न केली. ही पृथ्वी पुषाण आहे, कारण ती सर्व चराचर वस्तुमात्रांचे संगोपन करते. त्याची वाढ झाली नाही. त्याने मोठ्या उत्साहाने न्याय या नावाची अतिउत्कृष्ट आकृती उत्पन्न केली. राज्यकर्ता शास्त्र तो हाच न्याय होय, म्हणून न्यायापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. म्हणून न्यायाचा आश्रय घेऊन अशक्त माणूस सशक्त माणसाला नमवतो. हा न्याय म्हणजे सत्य होय. जो मनुष्य सत्य बोलतो त्याला लोक असे म्हणतात की हा न्याय बोलतो. हे पर्यायाने आपल्याला ऐकवण्यात येते, कारण न्याय व सत्य ही दोन्ही ब्रह्मदेवाची अंगे आहेत. ब्रह्म, शास्त्र, विश्व व शूद्र ही ब्रह्मदेवाची अंगे होत. अग्नीच्या आश्रयाने देवांमध्ये ब्रह्म आले, ते माणसांमध्ये ब्राह्मण झाले. विषच्या आश्रयाने ते मानवी वैश्य झाले आणि शूद्रांच्या आश्रयाने ते मानवी शूद्र झाले. म्हणून देवदेवतांना जर चिरस्थान मिळवायचे असेल तर अग्नीमध्ये राहणाऱ्या ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात. विश्वोत्पत्ती संबंधी तैत्तिरीय ब्राह्मणात स्पष्टीकरणे सापडतात. 1. तैत्तिरीय ब्राह्मण 1.2.6.7 ब्राह्मणजात देवापासून उत्पन्न झाली, शूद्र असुरांपासून उत्पन्न झाले. 2. तैत्तिरीय ब्राह्मण 3.2.3.9 हा शूद्र नास्तिकातून उत्पन्न झाला. 4 वर्णांची व शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल जेवढी तर्कटे ब्राह्मण या नावाने ओळखल्या गेलेल्या धर्मग्रंथात रचली आहेत, त्या सर्वांचा एकत्रित संग्रह वरील स्तंभात मांडला आहे. 4 वर्णांच्या उत्पत्ती संबंधीची जी विचारसरणी मांडण्यात आली आहे ती सामाजिक दृष्टीने पाहिले तर अननुभूत व असामान्य अशा स्वरूपाची आहे. या विचारसरणीत शूद्राला जे स्थान देण्यात आले आहे तेही फार अनैसर्गिक रीतीने. या गोष्टीची जाणीव फार प्राचीन काळच्या ब्राह्मणांना झाली होती. म्हणूनच चातुर्वर्ण व शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण त्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केले आहेत. चातुर्वर्ण व शूद्र यांच्या उत्पत्ती संबंधी मांडलेला सिद्धांत हा कल्पोकल्पित आहे, यांची जाणीव त्यांना होती. म्हणून आपल्या सिद्धांताला पोषक अशी स्पष्टीकरणे त्यांनी आपल्या धार्मिक ग्रंथातून मांडली. एरवी इतकी निरनिराळी स्पष्टीकरणे मांडण्याची त्यांनी का जरुरी भासली असावी? भिन्न भिन्न स्वरूपाची ही स्पष्टीकरणे पाहून कोणाचेही मन भांबावून जाईल. 4 वर्ण पुरुषातून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे सांगतात, तर काही स्पष्टीकरणे असे सांगतात की 4 वर्ण ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले, 4 वर्ण प्रजापतीपासून उत्पन्न झाले असे काही स्पष्टीकरणे म्हणतात. तर काही स्पष्टीकरणे असे म्हणतात की 4 वर्ण हे वात्यापासून उत्पन्न झाले. एकाच ग्रंथात उत्पत्ती संबंधी एकच स्पष्टीकरण असते तर त्याबद्दल शंका घेण्यास कारण मिळाले नसते. परंतु एकाच ग्रंथात उत्पत्ती संबंधी भिन्न स्वरूपाची स्पष्टीकरणे आढळतात, म्हणून त्याबद्दल शंका उत्पन्न होणे साहजिक आहे. शुक्ल यजुर्वेदात 2 स्पष्टीकरणे आहेत. एकाच्या मते पुरुष तर दुसऱ्यांच्या मते प्रजापती हे 4 वर्णांचे व शूद्रांचे उत्पत्ती स्थान होय. कृष्ण यजुर्वेदात 3 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील दोघांच्या मते प्रजापती तर एकांच्या मते ब्रह्मदेव हे 4 वर्ण व शूद्र यांचे उत्पत्ती स्थान होय. अथर्व वेदात 4 स्पष्टीकरणे आहेत. त्यातील एक पुरुषाला, दुसरे ब्रह्मदेवाला, तिसरे वात्याला 4 वर्ण व शूद्र यांचे उत्पत्ती स्थान मानतो. 4थे स्पष्टीकरण हे तिन्हीपेक्षा फार निराळ्या स्वरूपाचे आहे. उत्पत्ती संबंधी जरी एकच प्रमेय या ग्रंथात मांडले दिसले तरी त्या संबंधीचे तपशील निरनिराळ्या ग्रंथात निरनिराळे दिसून येतात. ज्या स्पष्टीकरणात प्रजापती किंवा ब्रह्मदेव याला उत्पत्ती स्थान मांडण्यात आले आहे ती स्पष्टीकरणे वेदांत स्वरूपी होय. दुसरी स्पष्टीकरणे मानवधर्मी स्वरूपी होत. दोन्ही प्रकारची स्पष्टीकरणे म्हणजे कल्पनेच्या विश्वव्यापी भराऱ्या होत. त्यांच्यात इतिहास किंवा मनाला उमज पाडतील असा काहीसा बोध याचा मागमूसही दिसत नाही. जे ग्रंथ संबोधिले जातात त्यापैकी प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी खालील उद्गार काढले आहेत. हिंदी मनोवृत्तीच्या ज्या काही घटना आहेत त्यातील एक अत्यंत मनोरंजक घटना ब्राह्मण ग्रंथावरून दिग्दर्शित केली जाते, यात शंका नाही. परंतु वाङ्मयाच्या कसाला जर हे ग्रंथ लावले तर त्या कसाला ते उतरत नाहीत असे आपणाला दिसून येते. हिंदी समाज ज्यावेळी अत्यंत मागासलेल्या अवस्थेत होता अशा काळात असंबद्ध विचार आणि अहंकारी भाव यांना परिलुप्त असलेले वाङ्मय त्या समाजात उत्पन्न झाले अशी कोणीही स्वतःची समजूत करून घेणार नाही, कारण अशा तऱ्हेचे वाङ्मय पुढारलेल्या समाजात सुद्धा उत्पन्न होणे कठीण आहे. अगदी प्राचीन काळी जे हिंदी वाङ्मय उत्पन्न झाले त्यात चित्तवेधक विचार, धाडसीपणाने निवेदित केलेली विधाने, तर्कशुद्धपणाने मांडलेली कारणे आणि आश्चर्यकारक पूर्वपरंपरा यांची उणीव दिसत नाही. परंतु या ग्रंथात विखुरलेले असे विचार म्हणजे जणू काही तांब्याच्या आणि शिशाच्या कोंदणात अत्यंत मौल्यवान हिरे बसवले आहेत असे वाटते. उथळ विचार, लंगडी भव्यता, पुरोहितांचे लबाडीचे डावपेच,
आणि अस्थ आणि अहंभाव मात्र सदर ग्रंथात भरपूर विखरलेली आहेत आणि याच बाबतीत या ग्रंथाची सर्वसाधारण रूपरेखा दिग्दर्शित करतात. समाजात पुरोहित वर्गाची अनियंत्रित सत्ता चालू लागली व लोकात अंधधर्मात श्रद्धाळूपणा पसरला तर नव्या जोमाने सर्व बाजूंनी होणारी राष्ट्राची प्रगती किती लवकर धुळीस मिळून जाईल याची शहानिशा लावण्याची दृष्टी इतिहासकारांमध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय भरभराटीच्या काळात असोत किंवा अवनतीच्या काळात असोत, त्यांना पुरोहितांची अनियंत्रित कारवाई आणि जनतेच्या अंधश्रद्धाळूपणा यांच्या साथीला बळी पडावे लागतेच. हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शतमूर्ख आणि पिसाट आजारांची बडबड ज्ञानात घेऊन एखादा वैद्य त्या आजाराचे मूळ ज्याप्रमाणे शोधून काढतो, त्याप्रमाणे हिंदी धार्मिक ग्रंथात जे भारूड भरकटलेले आहेत त्यांचा अभ्यास करून ते ग्रंथ कोणत्या हेतूने लिहिले गेले आहेत हे शोधून काढणे जरुरी आहे. 4 वर्ण आणि विशेषतः शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ब्राह्मण ग्रंथात जी अनुमाने मांडली आहेत ती वाचल्यानंतर मॅक्स मुलर यांच्या उपपरिनिर्दिष्ट शब्दांचे महत्त्व पूर्णपणे मनाला पडते. ही सर्व अनुमाने म्हणजे शतमूर्खांची बडबड किंवा माथे फिरूनची आरडाओरड होय यात शंका नाही. ती अनुमाने अशा स्वरूपाची आहेत म्हणून ज्याला एखाद्या मानवी घटनेचे कोडे त्याला ते कोडे सरळ रीतीने सोडवण्यास या अनुमानांचा काहीच उपयोग होणार नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्याला तर त्याच्या कवडी इतकाही उपयोग होणार नाही, कारण त्यांना ऐतिहासिक पुरावा या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.